तर राणे आणि ठाकरेंमधला सामना नवा नाहीये, पण दुसरीकडे अमरावतीत कडू विरुद्ध राणा या सामन्याचा नवा अंक बघायला मिळतोय। बच्चू कडूंना अमरावतीची लोकसभा लढवण्यासाठी मातोश्रीवरून रसद मिळाल्याचा गंभीर आरोप रवी राणांनी केलाय। त्यावर बच्चू कडू राणांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहेत। अपेक्षेप्रमाणे अमरावतीत रवी राणा विरुद्ध बच्चू कडूंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। महायुतीचा भाग असलेल्या बच्चू कडूंवर रवी राणांनी गंभीर आरोप केलेत। त्याच आरोपांना बच्चू कडूंनीही आव्हान दिलंय। काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजय झाले। नवनीत राणा 19,731 मतांनी पराभूत झाल्या। यात बच्चू कडूंच्या प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी घेतलेली 85,300 मतं निर्णायक ठरली। आम्ही हे उमेदवार उभे करणार आहे तेव्हा की वसुली करण्याचा एक वेगळा मार्ग आहे की हा दगाबाज आहे आणि ज्या ताटामध्ये खाते तिथे छिद्र पाडते, मग यांचा हिशोब अचलपूरची जनता येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। 4 वेळेस बच्चू कडू प्रहारवर निवडून येते, पाठिंबा घेऊन निवडून येत नाही। राणा तुझ्यासारखा तू राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा, आता तू बीजेपीचा पाठिंबा गेला। तुझी जर आसन अवकात बगर पाठिंबाचं उभं राहून पहा। 2019ला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष लढलेल्या नवनीत राणांना अमरावती, तिवसा, दर्यापूर आणि मेळघाटमध्ये लीड होतं। तर 2024ला भाजपकडून लढलेल्या राणांना बडनेरा आणि मेळघाट या दोनच मतदारसंघात लीड राखता आलं। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। ज्यांचं तुम्ही नाव घेतलेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये तोडीबाज, वसुलीबाज आणि मांडवलीबाज म्हणून ओळखले जातात। ते खोक्याचं राजकारण नेहमी करत आलेले आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना रसद पोचवली, मातोश्रीहून रसद आली, अनेक बाकी नेत्यांकडनं आली, हे सगळं आम्ही कोर्टात जाणार आहोत। 2-3 दिवसात कोर्टात सगळ्या त्याला दावा ठोकणार आहोत आणि कोर्टातून उत्तर मागू त्या सगळ्या गोष्टीचं। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। त्यांनी जर सत्र असंच चालू ठेवलं तर या सगळ्या बाबतीत आता विधानसभा निवडणुकीनंतरच बोलू ना आपण। दिनकर थोरातसह स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।